नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथील व्हीआयपी दर्शनाचा वाद आता थेट देवस्थानच्या विश्वस्तांपर्यंत गेला। त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांना काल रात्री पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मात्र या घटनेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पडदा टाकल्याचं पाहायला मिळत आहे। 2 दिवसांपूर्वी तुषार भोसले यांनी शरद पवार यांच्याविषयी जे वक्तव्य केलं त्याला सोशल मीडियावरून पुरुषोत्तम कडलक यांनी उत्तर दिलं आणि त्याचा प्रसाद म्हणून कडलक यांच्या गळ्यात कारवाईचा हार घातला असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केलाय। कार्याध्यक्ष सन्माननीय पुरुषोत्तम कडलक हे त्र्यंबकेश्वर देवस्थान या ठिकाणी ट्रस्टी म्हणून नियुक्त गेल्या काही वर्षांपासून झालेले आहेत। मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी त्र्यंबक नगर परिषदेची निवडणूक झाली। त्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पक्षाची बाजू ठामपणे त्या व्यक्तींनी मांडली। त्यानंतर गेल्या 2 दिवसांपूर्वी तुषार भोसलेंचं पवार साहेबांबद्दलचं एक स्टेटमेंट आलं होतं आणि त्या स्टेटमेंटला सोशल मीडियावर उत्तर देण्याचं काम पुरुषोत्तम कडलकांनी या ठिकाणी केलं होतं आणि त्याचाच प्रसाद म्हणून पुरुषोत्तम कडलकांच्या गळ्यात हा हार घालण्यात आलेला आहे। याच्यामध्ये भाविकांना दर्शन देणं किंवा काय हे एक ट्रस्टी करू शकतो, दर्शन दिलं असेल, पण पैसे दुसरं कोणी घेतले असेल हे निष्पन्न न होताच त्यांच्यावर कारवाई केली जाते। त्यांना बोलवलं, कुठलीही नोटीस न पाठवता त्यांच्यावर डायरेक्ट कारवाई। काल रात्रीपर्यंत तर सगळं व्यवस्थित होतं, मध्यरात्रीतूनच असं काय कडलकांना डायरेक्ट अटक केलेली आहे। याच्यामध्ये मग अटक जर करायची आहे तर बाकीचे पण तिथे बडे हस्ती म्हणजे राजा लेवलचे लोक त्या ठिकाणी ट्रस्टी आहेत, त्यांची पण चौकशी करावी। त्यांच्याही माध्यमातून बरेचसे दर्शन होतात, रोज त्या ठिकाणी लाखो लोक आहेत, त्यापैकी हजारो लोकांची व्हीआयपी दर्शन होतात, ते कशा पद्धतीने होतात याचीही चौकशी केली पाहिजे। उगाचच पक्षाची बाजू सांभाळणाऱ्या कार्यकर्त्याला, विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याला अडकवण्याचं काम हे सत्ताधारी पक्षाकडनं होतं आहे। याच्यामध्ये दुसरा काही एक ट्विस्ट नाही। तर पुरुषोत्तम कडलक यांचे वकील MI काळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना तपास अधिकाऱ्यांनी कडलक यांचा सहभाग आहे असा फिर्यादी स्पष्ट उल्लेख केला नव्हता। तसेच काही लोकांचे पैसे घेतले आणि फसवणूक केली। मात्र आमचं म्हणणं असं आहे की फसवणूक केलेली नाही, यांच्याकडून पैसे घेतले, त्यांना देवाच्या दर्शनापर्यंत देखील नेलं। मी काय युक्तिवाद केला याच्या अगोदर तपासी अधिकाऱ्यांनी कोर्टापुढं काय सांगितलं आणि काय रिपोर्ट म्हणजे रिमांड रिपोर्ट दाखल केला हे महत्त्वाचं आहे। त्यांनी असं सांगितलं की ह्या गुन्ह्यामध्ये पुरुषोत्तम कडलक यांचा देखील समावेश आहे, सहभाग आहे आणि त्यामुळं त्यांची पोलीस कस्टडी पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं। ते ट्रस्टी आहेत आणि त्यांच्या सांगण्यावरनं हे पैसे घेतले गेलेत असं त्यांचं म्हणणं होतं, परंतु फिर्यादीमध्ये तसा काही स्पष्ट उल्लेख नव्हता। तरीही त्यांचं असं म्हणणं होतं की तपासामध्ये तसं त्यांना निष्पन्न झालं। तर मग ह्या मुद्द्यावर माझ्याकडनं जे सांगितलं गेलं ते असं की अगदी निश्चित कारण असल्याशिवाय पोलीस कस्टडी रिमांड देऊ नये। निव्वळ असेल नसेल शक्यता आहे ह्या गोष्टी विचारात घेता येत नाही असं माझं म्हणणं आहे, त्यामुळे देऊ नये असं मी कोर्टाला सांगितलं। आणि मग शेवट कोर्टाने इतरही गोष्टी त्यात ऐकून घेतल्या। माझं असं पूर्ण म्हणणं होतं की हे जे फिर्यादीमध्ये त्यांनी नमूद केलं आहे की काही आरोपींनी पैसे घेतले आणि फसवणूक केली, तर माझं असं म्हणणं होतं की हा फसवणुकीचा प्रकारच नाही आहे। पैसे घेतले आणि दर्शन करून दिलं नाही अशी तर केस नाही आहे। पैसे घेतले, वादाकरता मांडलं की पैसे घेतले, पण ज्यांच्याकडनं पैसे घेतले त्यांना देवापर्यंत दर्शनाकरता नेलं पण होतं, ते तर फसवणूक कशी होते असं एक माझं म्हणणं होतं। पण ठीक आहे, ही काही ट्रायल नाही आहे। ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस ट्रायल सुरू होते त्यावेळेस याचं महत्त्व आहे आणि त्यावेळेसच याच्याबाबत कोर्ट निश्चितपणे काही निकाल देऊ शकते। आणि हे सगळं म्हणणं ऐकल्यानंतर कोर्टाने पोलिसांना तपासाची संधी मिळावी म्हणून 20 तारखेपर्यंत ह्या आरोपींची पोलीस कस्टडी दिलेली आहे। या घटनेतील संशयितांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।